चला तर मंडळी, आज आपण गावरान कारलं करणार आहोत, भरलं कारलं आज तव्यावर करणार आहोत, जेणेकरून ते एकदम खरपूस होईल, खायला खूप जास्त टेस्टी लागतं। एकदम इझी रेसिपी आहे। कारलं कडू होऊ नये किंवा त्याच्यामध्ये भरलेलं सारण निघू नये यासाठी काही टिप्स मी ते फॉलो केलेले आहेत। याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन नक्की चेक करा। त्यासाठी मी ते गावरान कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याला मधून चीर देऊन घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद मीठ भरायचं, टोपामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं। शिजवताना त्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचं, जेणेकरून ते कडू होऊ नये। इथे मी वाटण घेतलेले आहे, सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं, थोडंसं जाडसर फिरवायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं, जेणेकरून ते सारण बाहेर येऊ नये। हळद घालायची, बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर हे जे कारले आहेत ते पिळून घ्यायचं, त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि तव्यावरती दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत आधी फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर उरलेलं सारण घालायचं, ते सुद्धा फ्राय करून घ्यायचं। तर चपातीसोबत खूप छान लागतं, तुम्ही नक्कीच